नमस्कार मंडळी, तुमचं UK मराठी नर्सेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर हे एक आर्टिकल मी तुमच्यावर शेअर करणार आहे. मला हे खूप इम्पॉर्टंट वाटलं. नर्सिंग टाइम्स हे नर्सिंग जर्नल आहे. यावर सगळ्या नर्सिंग रिलेटेड न्यूज असतात, अपडेट असतात. तर त्यांनी दिलं आहे की लुक आउट फॉर ब्रेन कॉम्प्लिकेशन्स इन COVID-19 पेशंट्स. आणि ही न्यूज आजच आलेली आहे. तर बघूया त्यांनी काय सांगितलं आहे. Clinicians must be vigilant for signs of neurological problems in people who have had COVID-19. तर न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेमसाठी ज्यांना COVID-19 झाला आहे त्यांच्यासाठी बघायला सांगितलं. You have to be very vigilant. Researchers have warned following new evidence about the potential brain-related complications of the virus. तर रिसर्च ज्यांनी केलेला आहे रिसर्चर्सने त्यांना नवीन एव्हिडन्सेस मिळाले आहेत की ब्रेन कॉम्प्लिकेशन्स, ब्रेन रिलेटेड कॉम्प्लिकेशन देखील या व्हायरसमुळे होत आहेत. They carried out an analysis of neurological symptoms of 43 people aged between 16 to 85. तर एज बघा 16 ते 85 पर्यंत त्यांनी एज हे दिलेलं आहे व which were admitted to the specialist brain hospital in London with either confirmed or suspected COVID-19 cases. त्यांनी सांगितलं आहे की we should be vigilant and look out for these complications in people who have had COVID-19. तर त्यांनी परत एम्फसाइज केले की ज्यांना COVID-19 झालेला आहे त्यांच्याकडे आपल्याला ह्या कॉम्प्लिकेशनसाठी लक्ष ठेवायचं आहे. आणि ही स्टडी त्यांनी कुठे कंडक्ट केली आहे? तर स्टडी लेड बाय युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन हॉस्पिटल NHS ट्रस्ट फाउंडेशन कॉल्ड UCLH आणि त्यांनी ती पब्लिश केली आहे. द जर्नल कॉल्ड ब्रेन sought to add details to previous findings indicating a link between COVID-19, neurological and neuropsychiatric illnesses. त्यांनी दिलेलं आहे. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. द मेन कॉम्प्लिकेशन्स observed among the patients at the National Hospital for Neurology and Neurosurgery, which is a part of UCLH and located in Queen Square in London मध्येच आहे हे क्वीन स्क्वेअर ही जागा. वर डिलिरियम, ब्रेन इन्फ्लमेशन, स्ट्रोक आणि नर्व डॅमेज. तर हे ब्रेनचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांनी इथे मेन्शन केलेले आहेत. यावर आपल्याला लक्ष द्यायला हवं. फॉर सम पेशंट्स विथ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर वॉज द फर्स्ट अँड द मेन प्रेझेंटेशन ऑफ COVID-19. काही पेशंटसाठी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर वॉज अ मेन प्रेझेंटेशन इन COVID-19, हॅव्हिंग एक्सपिरियन्स नो सिव्हिअर रेस्पिरेटरी सिम्पटम्स टिपिकली असोसिएटेड विथ द व्हायरस. म्हणजे त्यांना न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे जे मेन सिम्पटम्स त्यांना जाणवले रादर दॅन सिव्हिअर रेस्पिरेटरी सिम्पटम्स. तर हे रिसर्चर्सने फाइंड आउट केलेलं आहे. रिसर्च टीम वॉज पर्टिक्युलरली कन्सर्न अबाउट द प्रिव्हेलन्स ऑफ द रेअर अँड समटाइम्स फेटल इन्फ्लमेटरी ब्रेन कंडिशन अक्यूट डिसेमिनेटेड एन्केफेलोमायलायटिस ADEM. आणि हे ADEM त्यांनी सांगितलंय की विच इज युजली सीन मेनली इन चिल्ड्रन and can be triggered by viral infections. ते मोठ्यांना देखील होत आहे. लहान मुलांना व्हायचं व्हायरल इन्फेक्शन आहे पण ते आता मोठ्यांना देखील होत आहे. Ordinarily the team in London would see one adult patient per month with ADEM. This figure increased to at least one per week during the study period. त्यांनी ही स्टडी केली तेव्हा त्यांना ADMचे पेशंट एक पर मंथ यायचा पण नंतर इट हॅज इन्क्रीज टू ॲटलीस्ट वन पर वीक. सो दिस इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट फॅक्टर टू बी कन्सिडर्ड. द रिसर्चर्स ऑल्सो आयडेंटिफाईड 10 cases of transient encephalopathies with delirium, 8 cases of stroke, 8 cases of nerve damage and mainly Guillain-Barré syndrome. त्यांनी इथे ब्रेनचे डिसऑर्डरसाठी त्यांनी एम्फसाइज केलेलं आहे. Joint senior author Dr. Michael Zandi from UCL Queen Square Institute of Neurology and UCLH said, "We identified a higher than expected number of people with neurological condition." म्हणजे न्यूरोलॉजिकल कंडिशन्सने नंबर्स वाढलेले आहेत ज्यांना COVID-19 झालेला आहे. Such as brain inflammation which did not always correlate with severity of respiratory symptoms. तर COVID-19 ज्यांना झालंय त्याच्यानंतर हे न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स लोकांना होत आहेत. तर त्याच्याकडे आपल्याला नक्की लक्ष द्यायला पाहिजे. तर नंतर त्यांनी दिलेलं आहे की डॉक्टर्स नीड टू बी अवेअर ऑफ द पॉसिबल न्यूरोलॉजिकल इफेक्ट्स ॲज अर्ली डायग्नोसिस कॅन इम्प्रूव्ह पेशंट्स आउटकम.
असं त्यांनी देखील इथे सांगितलेलं आहे. However, more research was needed before the conclusion. म्हणजे हे कन्क्लुजन आणण्यासाठी, त्यांना कन्क्लूड करण्यासाठी more research करण्याची खूप गरज होती, which could be drawn about why COVID-19 patients were developing these neurological complications. The findings built on previous recent study conducted by some of the same academics looking at the neurological problems in hospitalized patients with severe COVID-19. The most common brain complication, हे खूप important आहे, observed was stroke. 77 out of 125 patients ना stroke झाला, possibly down by associated with COVID-19 and blood clotting. तर त्यांनी नंतर इथे खाली दिलेलं आहे की डॉक्टर्स नीड टू बी अवेअर ऑफ पॉसिबल न्यूरोलॉजिकल इफेक्ट ॲज अन अर्ली डायग्नोसिस टू इम्प्रूव्ह पेशंट्स आउटकम. त्यांनी सांगितलं की पीपल रिकव्हरी फ्रॉम द व्हायरस COVID-19 शुड सीक प्रोफेशनल ॲडवाइस इफ दे एक्सपिरियन्स न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स. तर हे रिसर्च आता त्यांनी दिलं आहे की द रिसर्चर्स वर सपोर्टेड बाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ रिसर्च UCLH बायोमेडिकल रिसर्च सेंटर, Medical Research Council, Alzheimer's Association and the UK Dementia Research Institute. आता मी अशी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटला मला आणि खूप इम्पॉर्टंट वाटला की हे शेअर करण्यासाठी, म्हणून हा व्हिडिओ बेसिकली मी बनवला आहे. तर ही नर्सिंग टाइम्सची ही लिंक आहे. कधी कधी हे आर्टिकल ॲक्सेस होत नाही, तर मी तुम्हाला अजून एक लिंक दाखवते. हे आहे smh.com.au. तर ही जी वेबसाईट आहे त्यावर त्यांनी दिलेलं आहे की ब्रिटिश सायंटिस्ट वॉर्न ऑफ पोटेन्शियल वेव ऑफ कोविड लिंक्ड ब्रेन डॅमेज. तर इथे तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. हे जे आर्टिकल आहे ॲक्सेसिबल आहे, कधी कधी ते ॲक्सेस होत नाही पूर्ण आर्टिकल, जर तुम्हाला बघायचं असेल तर. आणि त्याच्यामध्ये जे जर्नल आहे द ब्रेन इन्क्लुडिंग ब्रेन, जे त्यांनी त्याच्यामध्ये सिम्पटम्स अजून डिस्कस केले, तर हे आर्टिकल देखील तुम्ही वाचू शकता आणि तुम्हाला थोडीशी माहिती मिळेल. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चॅनल आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.